आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली ते पेठ राष्ट्रीय महामार्गावर टोल आकारणी करायची की नाही हा विषय तूर्त बाजूला ठेवा. टोल नाका उभारणीसाठी राखून ठेवलेल्या 500 मीटर अंतराच्या कच्च्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करा. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते पूर्ण झाले पाहिजे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष आणि खासदार विशाल पाटील यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान हा रस्ता टोलमुक्त राहिला पाहिजे यासाठी खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहे. आजच्या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य प्रशांत अवधूत, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी विशाल यादव, अपर तहसीलदार अश्विनी वरुटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता WD महाजन, सहाय्यक अभियंता बिराजदार, भूमी अभिलेखच्या ज्योती पाटील, सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे निखिल पाटील आदी उपस्थित होते. सांगली ते पेठ राष्ट्रीय महामार्ग 166H वर टोलनाका उभारण्यासाठी जमीन अधिग्रहण गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा जमिनी द्यायला विरोध आहे, त्यामुळे 500 मीटर रस्त्याचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. तेथे अपघात होत आहेत. दोन्ही बाजूच्या शेतीचे व व्यापाराचे मोठे नुकसान होत आहे. त्याबाबत आज खासदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. खासदार पाटील म्हणाले, सांगली पेठ रस्ता कमी अंतराचा आहे. तो थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निधीतून झाला आहे. त्यासाठी याच मार्गावर टोल वसुली केली पाहिजे असे अजिबात नाही. या रस्त्यावरून जो वाहनधारक मुंबईला जाईल तो तासवडेत कोल्हापूरला जाईल त्याला किनीत टोल भरेल. सोलापूरला जाणारा बोरगावला भरेल. त्यामुळे स्थानिक प्रवास करणाऱ्यांसाठी तुंगात नाका उभारण्याची गरज नाही. हा रस्ता टोलमुक्त व्हावा यासाठी आम्ही नितीन गडकरी यांच्याकडे आग्रह धरू. त्याआधी या रस्त्याचे काम सुरू करा. टोलचे काय करायचे याचा अंतिम निर्णय व्हायची वाट पाहू नका. लोकांची गैरसोय होता कामा नये. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.